केसांची लांबी वाढावी, निरोगी आणि दाट केस आयुष्यभर जपण्याची इच्छा अनेक महिलांना असते। पण काही ना काही कारणाने केसांची निगा राखणं शक्य होत नाही। पण आता आम्ही जर तुम्हाला असं एक गाव दाखवणार आहोत जिथे सगळ्या महिलांचे केस 7 फुटांपर्यंत लांब आहेत। बघूयात याबाबतचा एक खास वृत्तांत। चीनमधील हुआंग लुओ या गावातील महिलांचे लांबलचक केस पाहून तुम्ही सुद्धा हरखून गेलात ना? या महिलांनी हे असे लांबलचक केस आयुष्यभर सांभाळणं अनिवार्य असतं आणि विविध वयात विविध विधींनुसार केसांची काळजी घेण्याची पद्धत सुद्धा बदलली जाते। चीनच्या ग्वांगझी जुआंग प्रांत लांब केसांच्या महिलांसाठी प्रसिद्ध आहे। लांब केसांची अनोखी परंपरा सर्व महिला जपतात। जगातील पहिलं लांब केसांचं गाव असा नावलौकिक आहे। गावात रेड याओ जमातीचं वास्तव्य आहे। या गावात 60 कुटुंब आणि 400 पेक्षा अधिक लोकांची वस्ती आहे। लांब केसांच्या अनोख्या परंपरेमुळे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनलंय। या परंपरेनुसार महिलांना आयुष्यात फक्त एकदाच केस कापण्याची परवानगी असते आणि तेही 18व्या वर्षी एका विशेष विधीप्रमाणे। ही परंपरा केवळ सौंदर्याची नाही तर त्यामागे गहन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। परंपरेचं वैशिष्ट्य आणि विधी रेड याओ महिलांना जन्मापासून केस कापणं प्रतिबंधित असतं। त्या 18 वर्षाच्या होताच एका उत्सवात्मक विधीमध्ये त्यांचे केस कापले जातात आणि केस कापल्यानंतर ते फेकले जात नाहीत, उलट ते जपून ठेवले जातात आणि लग्नानंतर या केसांच्या स्टाईलमध्ये वापरले जातात। या महिलांच्या केशभूषेचे 3 विभाग आहेत। पहिला भाग नैसर्गिक केस जे डोक्यावर गुंडाळून ठेवले जातात। दुसरा भाग 18व्या वर्षी कापलेले केस जे एका सजावटीच्या गुच्छात रूपांतरित करून डोक्यावर जोडले जातात। तिसरा भाग केस विंचरताना नैसर्गिकरित्या गळणारे केस जे गोळा करून दुसऱ्या गुच्छात रूपांतरित केले जातात। अविवाहित तरुणी केस डोक्यावर काळ्या शालीनं झाकून ठेवतात, कारण रेड याओ जमातीमध्ये केस अत्यंत पवित्र मानले जातात आणि ते फक्त कुटुंबियांना दाखवले जातात। लग्नानंतर केस डोक्याभोवती गुंडाळून ठेवले जातात, ते महिलांचं लग्न झालंय असं दर्शवतं। मुलगा झाल्यानंतर डोक्यावर छोटा अंबाडा बांधला जातो जे मातृत्वाचं प्रतीक असतं। या महिलांच्या केसांची लांबी 3 ते 7 फुटांपर्यंत असते। नैसर्गिक उपायांमध्ये लांब केसांचं रहस्य आहे। केस धुण्यासाठी फर्मेंटेड राईस वॉटरचा वापर होतो। उकळून थंड केलेल्या पाण्यात औषधी वनस्पती मिसळतात। डाळिंबाची साल आणि चहाच्या कळ्या मिसळतात। नैसर्गिक शॅम्पू केस मजबूत आणि चमकदार करतात। महिलांनी दररोज नदीत उतरून केस धुणे आणि केस विंचरणे हा एक सामूहिक सोहळा आहे जो गावाच्या एकतेचं प्रतीक आहे। हुआंग लुओमध्ये दरवर्षी लॉंगजी लॉंग हेअर फेस्टिवल साजरा केला जातो, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं सुद्धा घेतली आहे। या उत्सवात तरुणींचा विधी, पारंपरिक नृत्य, लाल रंगाच्या वस्त्रांचं प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतात। हे गाव आता पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे। महिला केस दाखवण्याचे आणि त्याची स्टाईल शिकवण्याचे प्रदर्शन करून उत्पन्न मिळवतात। मात्र ही परंपरा आधुनिकतेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। हुआंग लुओची ही परंपरा केवळ केसांची नाही तर महिलांच्या सन्मानाची आणि सांस्कृतिक वारशाची आहे, जी जगाला नैसर्गिक सौंदर्य आणि परंपरांच्या महत्त्वाची आठवण करून देते। रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।